महापालिका मुख्यालयाची इमारत, पालिकेच्या इतर वास्तू, शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलांवर दिवाळी सणाच्या निमित्तानं विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या विद्युत दिव्यांच्या प्रकाशामुळे शहर उजळून निघाले. ही रोषणाई सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. या विद्युत रोषणाईमुळे सायंकाळच्या वेळेत शहराला एक वेगळंच रूप प्राप्त झाले. दिवाळी हा सण रोषणाईचा सण म्हणून ओळखला जातो. दिवाळीनिमित्त शहरातील सार्वजनिक ठिकाणी विद्युत रोषणाई करण्याचा उपक्रम ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सुरू केला होता. या उपक्रमात त्यांनी बांधकाम व्यावसायिक संघटना आणि शहरातील व्यापारी वर्गाच्या मदतीनं शहरात विद्युत रोषणाई केली होती. तेव्हापासून ही परंपरा शहरात कायम आहे. कोरोना काळात या परंपरेत काहीसा खंड पडला होता, परंतु गेल्या वर्षीपासून ही परंपरा पुन्हा सुरू झाली असून यंदा ही परंपरा कायम असल्याचं दिसून येतंय. मैं घर घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा। फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर काल सहकुटुंब तिरुपतीला जाऊन तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासह त्यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश तसंच इतर सहकारी देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी श्री बालाजी चरणी नतमस्तक होत राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेवण्याचं मागणं देवाकडे मागितलं. ठाणे जिल्ह्यामध्ये कुष्ठरोग प्रसार कमी करण्यासाठी 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2023 या कालावधीत ग्रामीण भाग आणि शहरी भागातील अतिजोखीमग्रस्त लोकसंख्या असणाऱ्या भागामध्ये कुष्ठरोग शोध मोहीम आणि सक्रिय क्षयरोग शोध मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी 2354 पथकं तयार करण्यात आली आहेत. 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत ही पथकं घरोघरी जाऊन कुष्ठरोग आणि क्षयरोगाबाबत संपूर्ण माहिती सांगून महिलांची तपासणी आशा स्वयंसेविका आणि पुरुषांची तपासणी पुरुष स्वयंसेवक आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत करण्याच्या सूचना ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिणगारे यांनी दिल्या आहेत. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा धोरणात्मक योजनेचं विमोचन आणि जिल्हा समन्वय समितीची बैठक 7 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात पार पडली. या बैठकीत या मोहिमेबाबतची माहिती डॉक्टर गीता काकडे, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र यांनी सांगितली. तसंच या बैठकीत डॉक्टर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी ठाणे, डॉक्टर मृणाली राहुड, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे शहर क्षयरोग अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक नागरी कुष्ठरोग पथक आदीही उपस्थित होते. ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता कायम राखली जावी यासाठी सर्व प्रभाग समिती स्तरावर ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी भरारी पथकांची स्थापना केली आहे. या पथकांनी काल केलेल्या कारवाईत सायंकाळपर्यंत 93 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण 2,40,600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. यामध्ये डेब्रिज वाहतूक करणाऱ्या एकूण 33 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रभाग समिती न्याय नेमण्यात आलेल्या भरारी पथकानं ठाणे शहरात बांधकाम सुरू असणाऱ्या 98 ठिकाणांची पाहणी केली. महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी बायोमास जाळणाऱ्या 10 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर यांत्रिक पद्धतीनं शहरातील 120 किलोमीटरच्या रस्त्यांची साफसफाई करण्यात आली. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी,
80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. हवामान खात्यानं पावसाचा अंदाज वर्तवला असताना दिवाळीच्या तोंडावर ठाणे शहरात काल रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या ठाणेकर नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली. 1 तासात जवळपास 5.84 मिलीमीटर पावसाची काल नोंद झाली. काल रात्री पावसाचं वातावरण निर्माण झालं होतं. सुरुवातीला जोराचा वारा सुरू झाला. त्याच वाऱ्यानं वातावरणात गारवाही निर्माण केला. त्यानंतर मात्र अचानक गडगडाट होऊन पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मार्केटमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या ठाणेकर नागरिकांची चांगलीच धावपळ तसंच तारांबळ उडाली.